नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन काल रात्रीपासून सुरू झालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काल रात्री पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली आणि या ठिकाणी नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडला आणि रात्रभर याच परिसरामध्ये मुक्काम जो आहे तो केलेला आहे। यापूर्वी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत यांचं आंदोलन होतं। त्यानंतर शनिवारी रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा कालपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि सगळे विद्यार्थी याच ठिकाणी मुक्कामाना आहे। सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे विद्यार्थ्यांची आहे की वसतिगृहात प्रवेश करताना वयाची 30 वर्षाची जी अट आहे ती रद्द करावी, या मागणीसाठी हे आंदोलन आहे। तर काय सांगणार, पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालं? पुन्हा एकदा आंदोलन नव्याने सुरुवात झालेलं आहे। जवळपास सर्व जिल्ह्याचे म्हणजे गोंदिया, देवरी, भंडारा आणि वर्धा आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आमच्या पण मागण्या म्हणजे काही आता तिथे आम्ही 10 दिवसापासून, कोणी 12 दिवसापासून, कोणी उपोषणाला बसलेले आहे। तिथे पीसफुली प्रोटेस्ट करत होते, तरीही सुद्धा प्रशासनाचं म्हणजे आमच्यावर लक्ष का बरं नाही। आणि त्या दिवशी आंदोलन 22 तारखेला काही मागण्यांवर सकारात्मक चर्चांनी स्थगित करण्यात आलं होतं। सर, ते फक्त म्हणजे नागपूरच्या विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित होतं। तुम्ही कुठून आलात? आम्ही वर्धाच आहे। याच्यामध्ये काही इथे तर भंडारा आहे, गोंदिया आहे, देवरी आहे, सर्व जिल्ह्याचे इथे नाही का आलेले आहे। त्यांचे म्हणजे फक्त तुम्ही आदिवासी विकास मंत्री येत आहे, नागपूरच्या त्यांच्यासोबतच त्यांचं डिस्कशन होत आहे। पण तुमचं कधीपर्यंत? आमचा आता जोपर्यंत आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह निर्णय आमच्या मागणी काय, प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी आता बघा, जीआरच तर आम्हाला रद्द तर करायचाच आहे, पण आता हा विषय जीआर पर्यंतच नाही मर्यादित राहिला तर काय मागणी आहे? आश्रमशाळेमध्ये जे मुली मृत्युमुखी पडलेल्या होत्या त्यांच्यावर त्यांनी अजूनपर्यंत काही पॉझिटिव्ह निर्णय नाही घेतलेला आहे। ते बिचारे लहान बैठकीत जे जाईल त्यात 10 लाखांपर्यंत मदत दिलेली आहे, नोकरी देण्याचं आश्वासन त्यांच्या परिवाराला केलेलं आहे। या व्यतिरिक्त काय काय मागणी आहे अजून? या व्यतिरिक्त ते जे त्या दिवशी झालेलं होतं आणि ते नाही का कुठेतरी प्रशासनाच्या दबावाखाली नाही का तो निर्णय म्हणजे घेण्यात आलं होतं। नागपूरच्या विद्यार्थ्यांचं ते स्टेटमेंट आमचं आंदोलन आता निरंतर म्हणजे सुरूच राहणार जोपर्यंत आम्हाला पॉझिटिव्ह हे मिळत नाही त्यांच्याकडून उत्तर त्याच्याकडून। आणि कालचं वातावरण इथलं असं होतं की ते बघा, गेटला नाही का लॉक लावून आहे, त्याच्या मागे वॉशरूम आहे, वॉशरूमला पण वॉशरूमची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे, आता केलेली आहे। मागे जे वॉशरूम आहे त्याला लॉक लावून ठेवले। व्यवस्था कशी नाश्त्याची आता माहिती नाही आम्हाला काही याच्या। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आदिवासी विद्यार्थी जे आहे आता भंडारा, गोंदिया आणि वर्ध्याचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि याच परिसरात या विद्यार्थ्यांचा मुक्काम होता आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही। शनिवारी जे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं ते आंदोलन आता इतर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा सुरू केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।